मेरे गुरु कहते हैं, मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता। हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उसके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी कथा घेऊन आले आहे। नाही रे नाही कुणाचे कुणी भाग 3। रामानंद स्वामी आपल्या मुलाच्या बारशाच्या निमित्ताने गावाला गेला। 2 दिवस स्वतःच्या गावाला राहून बारशाच्या दिवशी सासरवाडीला पोहोचला। मुलाचा बारसा मोठ्या थाटामाटात पार पडला। मुलाचे नाव प्रतीक ठेवण्यात आले। समारंभ आटोपल्यावर सर्वजण घरी परतले तेव्हा कौशल्याबाईंनी त्याला विचारले, राम, कसा चाललाय तुझा व्यापार? एकदम झकास। आणि आमची दुसरी सूनबाई तुझ्यासोबत भांडण तर करत नाही ना आता? छे, कशाला करेल ती? हे तू मला सांगतोय? मी ओळखत नाही आहे का तिला? त्यावर रामानंद निरुत्तर झाला। तशा त्या पुढे बोलल्या, पण सदानंद कसा गप्प राहतोय? त्याला बोलता येत नाही का आपल्या बायकोला? बोलतो तर खूप बोलतोय तिला। तो काय बोलत असेल ते ठाऊक आहे मला। मीच जन्म दिला आहे ना तुम्हाला साऱ्यांना, तेव्हा प्रत्येकाच्या स्वभावाची जाणीव आहे मला। त्यावर रामानंद काय बोलणार विचारा। त्यावर गप्प राहणे भाग पडले। तेवढ्यात धाकट्या भावाची पत्नी मालतीबाई शांतारामला खुणावते। तसा शांताराम आपल्या मोठ्या भावाच्या जवळ येऊन म्हणाला, दादा, मला तुझ्याशी जरा महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे। जरा येतोस का माझ्या खोलीत? तुझ्या खोलीत कशाला? इथंच सांग ना, कौशल्याबाई बोलल्या। तेव्हा रामानंद त्याच्याकडे पाहून हसत बोलला, काही विशेष आहे का? विशेष असे काही नाही। मग त्याला काय बोलावे ते सुचत नव्हते। तो पुरता गोंधळला होता। हे रामानंद स्वामींच्या ध्यानात आल्या वाचून राहिले नाही। तसे ते म्हणाले, बरं चल तुझ्या खोलीत जाऊ। दोघेही उठून आत गेले। आपल्या खोलीत आल्यानंतर शांताराम म्हणाला, दादा, मी काय सांगतो ते नीट ऐकून घे अगोदर। उगाच गैरसमज करून घेऊ नकोस। बरं सांग, काय सांगायचे ते? दादा, शासनाकडून आम्हा शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना येत असतात, परंतु काय त्या आपल्याला मिळत नाहीत। का बरं? कारण कागदपत्रावर तुम्हा दोघांच्या पण हस्ताक्षर लागतात ना, आणि तुम्ही राहता मुंबईला, मग तुम्हा दोघांची हस्ताक्षर कशी मिळणार? बरं, मग तुझा काय विचार आहे? माझा विचार असा आहे की तुम्ही दोघांनी माझ्या नावाची पॉवर ऑफ अटर्नी करून दिली तर मला कोणतीही सरकारी योजना मिळवायला सहज शक्य होईल, आणि मी जे काही करणार आहे त्यात सर्वांचे फायद्याचे आहे। कसं वाटलं माझं प्लॅन? माझा विचार असा आहे की तुम्ही दोघांनी माझ्या नावाची पॉवर ऑफ अटर्नी करून दिलीत तर मला कोणतीही सरकारी योजना मिळवायला सहज शक्य होईल, आणि मी जे काही करणार आहे त्यात सर्वांचे फायद्याचे आहे। कसं वाटलं माझं प्लॅन? प्लॅन छान आहे, परंतु एवढे बोलून रामानंद स्वामी किंचित थांबला। तसा शांताराम समजून चुकला की आता काय दादा संमती देईल असं काही वाटत नाही। असा विचार करून तो पटकन बोलला, बघ, तुझी इच्छा नसेल तर राहू दे, मला तरी काय करायचं आहे। पण आपलं मनाला वाटलं सरकारी योजनांचा काहीतरी फायदा करून घ्यावा म्हणून म्हणत होतो, नाहीतर मला काय गरज आहे त्याची। बरं, तू सर्व कागदपत्र तयार कर आणि मुंबईला ये। तोपर्यंत मी सदानंदशी या संदर्भात बोलतो। त्याच्याशी कसं? मुंबईचे नाव घेताच तो दचकला, पण लगेच स्वतःला सावरून म्हणाला, मुंबईला कशाला? अरे, मुंबईला कशाला म्हणजे मुंबईत अजून एक भाऊ आहे तुझा, त्याची संमती नको का ह्या गोष्टीला? कारण ही प्रॉपर्टी माझ्या एकट्याची नसून आम्हा सर्वांची आहे। अर्थात सर्वांची ह्या गोष्टीला संमती हवीच आहे ना? नाही, ते बरोबर आहे, पण तूच तर म्हणाला होतास ना, मी सदा दादा पण गावाला आहे तर त्याचे हस्ताक्षर मी इथेच घेईन म्हणून। म्हणजे तू आता आपले हस्ताक्षर करून जा, बाकी सदा दादा गावाला येईल तेव्हा मी त्याचे सुद्धा हस्ताक्षर घेईन म्हणतो। म्हणजे माझा मुंबईत येण्याचा प्रश्नच येणार नाही ना? पॉवर ॲप अटर्नीचे पेपर तयार करून आणलेस तू? हो, मला आणून दाखव, मी आधी वाचून पाहतो त्यात तू काय लिहिले आहेस ते, मग त्यावर सही करतो। तसा तू मनात बोलला, अरे बापरे, दादा वाचून पाहणार म्हणतो, मग तर आपले सारे भिंगच फुटले समजायचे। त्यापेक्षा मुंबईतच जाऊ। मुंबईत दादा आपल्या कामात बिझी असेल, मग कागदपत्र वाचत बसणार नाही। हो, असेच करतो। असा विचार मनात सुरू असतानाच रामानंद स्वामींनी म्हटलं की अरे, कागदपत्र दाखवायला आणतोस ना? हो, असे म्हणून त्याने आपले कपाट उघडले आणि कागदपत्र शोधण्याचे नाटक करू लागला। काय झालं रे, कागदपत्रे मिळत नाहीत का? हो दादा,
नाही म्हणजे मी कागदपत्र इथंच ठेवले होते. तिथंच ठेवले होतेस तर गेले कुठे? तेच काही कळत नाही. ठीक आहे, शोधून ठेव, मग मी वाचून पाहीन. असे बोलून रामानंद स्वामी त्याच्या खोलीतून बाहेर पडला. तशी मालतीबाई आत आली. आपल्या नवऱ्याकडे पाहत बोलली, काम झालं का? नाही ग. मग मगाचं काय करत होतात तुम्ही? अगं दादा पॉवर ऑफ अटर्नीचे कागदपत्रे वाचायला मागत होता. मग द्यायचे होते ना. कसे देणार? त्याने कागदपत्र वाचून पाहिले असते तर आपली लबाडी कळली नसती का दादाला? अहो काय तुम्ही पण, साधी गोष्ट पण तुम्हाला करता येत नाही. कोणती साधी गोष्ट? अहो जाऊ दे, तुम्हाला सांगून काही फायदा नाही. मी पाहते काय करायचं ते, असे म्हणून ती बाहेर निघून गेली. रामानंद स्वामी बाहेर म्हणजे हॉलमध्ये आला. तसे कौशल्यबाईने विचारले, काय रे, काय म्हणतोय शांताराम? काही नाही. सरकार शेतकरी लोकांसाठी नवीन योजना येताना त्या मिळवण्यासाठी त्याला पॉवर ऑफ अटर्नी पाहिजे. ते काय असतं? अगं म्हणजे आता तुला कसं समजावू? किंचित विचार करून बोलला. म्हणजे आम्हा दोघां भावांकडून ना हरकत प्रमाणपत्र. अजिबात देऊ नकोस त्याला. अगं पण का? अरे ही त्याची अक्कल नाही आहे. म्हणजे हे सारे काम त्याच्या बायकोचे असणार. मग असे ना, त्यात काय? तुला नाही माहीत आहे तिचा काय कावा आहे तो. तिचा कावा काहीही असू दे, आम्ही सारी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून देत नाही आहे. हे काय ते तुझं तू बघ. मला तुला एवढं सांगायचं की ह्या दोघी भाऊजाईपासून सावध राहा. त्या तुला जशा दिसतात तशा त्या अजिबात नाही आहेत. मी चांगली ओळखून आहे त्या दोघींना. त्या कशाही असो, माझे भाऊ चांगले आहेत ना, माझ्यासाठी तेवढं पुरे आहे. चुकीची समजूत आहे तुझी. तुझे भाऊ त्यांच्या बायकांच्या आदेशाचे पालन करणारे आहेत. तेव्हा सावध राहा रे बाबा, नाहीतर एक दिवस सारं काही गुंडाळून तुलाच करतील घराच्या बाहेर. म्हणून माझा ऐक. त्यांच्या नादाला लागून तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नकोस. बरं, तुझा उपदेश जरूर लक्षात ठेवीन मी. हे बघ, तुला सावध करायचे काम मी केलं आहे. बाकी ऐकणं न ऐकणं सर्वस्व तुझ्याच हातात आहे. बरं, मग मी उद्याच मुंबईला जायचं म्हणतोय. अरे मग बायकोला सोबत घेऊन जाणार नाहीस का? एवढ्यात नाही, 1.25 महिना तर व्हायला पाहिजे ना. बरं 1.25 महिन्यानंतर घेऊन जा. म्हणजे तोपर्यंत मी तिला इथं घेऊन येऊ का? म्हणजे मला माझ्या नातवासोबत थोडे दिवस राहता येईल. त्यात विचारायचं काय? जा घेऊन ये. तुला कोणी मनाई केली आहे का? तसं नाही. तिच्या माहेरची माणसं पाठवायला तयार होतील का? का नाही पाठवणार? तिचा भाऊ तर मला त्या दिवशीच म्हणजे बारशाच्या दिवशीच विचारत होता की ताईला कधी न्यायला येणार आहात म्हणून. हो बरोबर आहे. आईवडील जिवंत असेपर्यंतच कोणत्याही मुलीला आपल्या आईवडिलांच्या घरी मान असतो. त्यानंतर भाऊजायांचा अधिकार चालतो ना. तरी नशीब बाळंतपणाला तिचा भाऊ न्यायला तरी आला. म्हणूनच म्हणतोय घेऊन ये तिला. का? मी जाऊन आणू? नको, मी जाऊन घेऊन येईल तिला, आई म्हणाली. आणि मी विचारमग्न झालो की पाठीला पाठ लावून आलेली भावंडं इतकी कशी बरं बदलतात. बालपणीचे प्रेम मोठेपणी का बरं राहत नाही? फक्त घरात एका स्त्रीचं आगमन झाल्यानंतर इतका बदल कसा काय होतो? काहीच कळत नाही. ह्या कारण फक्त स्त्रीच आहे का? फक्त स्त्रीच कशी असेल? ह्याला कारणीभूत पुरुष पण तितकाच आहे. जास्त सूट दिली बायकोला तर ती का बरं नाही चढणार हरभऱ्याच्या झाडावर? प्रत्येक गोष्टीला सीमा असायला पाहिजे नाही का? असो, आपल्याला काय त्याचे, असे मनात म्हणून तो आपल्या खोलीत निघून गेला आणि मुंबईला जाण्याची तयारीला लागला. त्याने आपले कपडे एका बॅगेत भरले. तर दुसरीकडे त्याची आई कौशल्याबाई, त्यांनी देखील पापड, लोणचे, शेवग्याच्या शेंगा वगैरेची बांधाबांध सुरू केली. त्या कामात त्यांना मालतीबाई मदत करीत होती. परंतु तिचे सारे मन दुसरीकडे लागले होते. कधी एकदा रात्र होते आणि एकांतात आपल्या नवऱ्याला जाऊन भेटते असे तिला झाले. कारण दादासाहेबांनी आपल्या नवऱ्याला काय सांगितले हे जाणून घेण्याची फार उत्सुकता होती तिला. म्हणून तिचे मन सारखं सैरावैरा पळत होते. मालतीबाईचा वर्ण गोरा होता, परंतु अंतरातून पूर्ण काळी होती ती. धूर्त आणि कावेबाज हे तिच्या अंगचे गुण होते. कसे कुणाला पटवायचे आणि गोड बोलून कसा कोणाचा केसाने गळा कापायचा ही कला तिला चांगली अवगत होती. घरातील सर्वांशी चांगले वागण्याचा फक्त दिखावा करत होती. त्यामुळे सर्वांना वाटायचे की ही बाई किती सोज्वळ आणि विनयशील आहे. परंतु कौशल्याबाई मात्र तिच्या गोड बोलण्याला आणि थापांना त्या कधीच फसल्या नाहीत.
परंतु त्यांनी तिला कधी जाणवूही दिले नाही की तिच्या ह्या दिखाऊपणाला पूर्ण ओळखून आहेत म्हणून. असे वाटते की आपण आपल्या नवऱ्याला आपल्या हातातले खेळणे बनवूनच ठेवले आहे. तसेच आपण सासूबाईंना देखील कळसूत्री बाहुलीसारखी नाचवू शकतो. आणि खरं सांगायचं तर माणसामध्ये हाच सर्वात मोठा अवगुण आहे की माणूस नेहमी दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी लेखतो आणि इथंच मुळात तो फसत असतो. परमेश्वराने शेरात सव्वाशीर निर्माण केले आहेत या जगात, म्हणून कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही, सर्व सारखे असतात. रात्रीची जेवणं झाली, प्रत्येकजण झोपण्यासाठी आपापल्या खोलीत गेले. मालतीबाईंनी स्वयंपाकघरातील काम आवरून ती आपल्या खोलीत गेली. शांताराम मोठ्या चिंतेत असल्याचे तिला जाणवले. तशी ती समजली की काम पूर्ण झालेले नाही आहे, परंतु का नाही झाले हे तिला जाणून घेण्याची उत्सुकता होती. म्हणूनच काय आत प्रवेश करताच विचारले, काय झालं हो, का चिंतायुक्त झाले तुम्ही? अगं काय सांगू तुला, सर्व काम बिघडलं. पण झाले काय ते तरी सांग. सांगतो असे म्हणून त्याने तिला घडलेली सविस्तर माहिती दिली. ते ऐकल्यावर ती खळखळून हसली. तेव्हा शांताराम तिच्यावर रागवत म्हणाला, तुला हसायला काय झालं? माझं डोकं दुखायला लागले विचार करून करून, आणि तुला हसू येते? हसू नाही तर आणखीन काय करू ते तुम्हीच सांगा. बरं, तुमच्या ह्या मूर्खपणाला काय केलं मी मूर्खपणा? थांबा सांगते. असे म्हणून तिने आपले पूर्ण प्लॅन शांतारामला ऐकविले. तिने सांगितले. प्लॅन ऐकून तो एकदम खुश झाला आणि त्याची प्रशंसा करत बोलला, वा, काय डोकं आहे तुझं. तू मागच्या जन्मी. नको पुढे बोलायचा तो थांबला, पण त्याच्यावर चिडून बोलली, मागच्या जन्मी काय? बोलायचे का थांबलात? नाही काही, असंच आपलं. असे म्हणून त्याने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकण्यातली थोडीच होती. तिने विचारले, असंच नाही, खरं काय ते सांगा, नाहीतर माहीत आहे ना मी कशी तुमची जिरवीन ती. हो ग बाई, चुकलं माझं, माफ कर मला. तसं माफ करणार नाही. अगोदर मला सांगा तुम्हाला काय म्हणायचे होते ते. काही नाही ग, मला म्हणायचे होते की मागच्या जन्मी जादूटोणा करणारी होतीस की काय? काय? मी जादूटोणा करते? कुणावर? तुला ऐकायला कमी येते का ग मी काय बोललोय आणि तू काय ऐकतेस? ऐकायला कमी येत नाही मला, बरोबर ऐकू येतं. मग सांग काय म्हटलं मी? जादूगरनी म्हटलात ना मला. मग त्याचा अर्थ काय होतो? हेच की जुगार खेळणाऱ्याचे डोकं जसं तल्लक असते तसं तुझं आहे, असं म्हणायचं होतं मला. हो काय? मला आपलं वाटलं माझी थट्टा करताय की काय. थट्टा? आणि तुझी? माझी हिंमत तरी होईल का? तेच म्हणते मी. बरं ते जाऊ दे, मी काय म्हणतो. काय म्हणता बोला. दादांनी पॉवर ऑफ अटर्नीची कागदपत्रे घेऊन मुंबईला घेऊन यायला सांगितले. मग जाना घेऊन, त्यासाठी घाबरायला कशाला पाहिजे? नाही म्हणजे वाचून पाहिले तर? वाचू दे ना. तो पेपर सर्वात शेवटी किंवा मध्येच घुसून ठेवायचा. सर्वच पेपर वाचत बसणार नाहीत ते. आणि समजा वाचू लागलेस तर काहीतरी निमित्त करून त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधायचे, बस. आणि तेही नाही जमले तर त्या कागदावर पाणी पाडायचे. मग दुसरे पेपर बनवून आणतो म्हणून सांगायचे. फार डोकं चालते ग तुझं. चालायलाच हवं, नाहीतर सारी प्रॉपर्टी हाती कशी येईल? पण मला खूप भीती वाटते. तुम्ही डरपोकच आहात, म्हणून तर मला हे करणं भाग पडलं. हो ग माझ्या आई. तिला आई म्हटल्याने ती भयंकर चिडली आणि उद्धारली. काय म्हणताय आई? मी आहे का तुमची? उगाच काही पण बोलता. बोलण्याचं पण काही सुमार नाही तुम्हाला. तसा शांताराम स्वतःचे कान पकडत बोलला, चुकलो बाबा. बाबा काय झाले आज तुम्हाला? अगं चुकून आले तोंडातून माझ्या. पण मी म्हणते असं चुकून येतच कसं तुमच्या तोंडातून? आता नाही येणार? नक्की? हो, एकदम नक्की. तेव्हा मी गोड हसत म्हणाली, चला आता मी तुम्हाला एक गोड बातमी देते. गोड बातमी? न समजून विचारले. हो, ओळखा पाहू? नाही सांगता येत बुवा. तेव्हा ती लाजत बोलली, तुम्ही ना लवकरच बाबा होणार आहात. खरं? हो, अगदी खरं. असे म्हणता शांताराम आपल्या तोंडाचा चंबू करून तिला लाड बोलू लागला. तशी ती लटक्या रागाने त्याचे तोंड बाजूला करत बोलली, जावा तिकडे. अगं
आता दूर राहायचं तुम्ही माझ्यापासून. ते का? का म्हणजे पोटातील बाळ तसं करेल ना मग चांगलं आहे ना. काय चांगलं? माझं बाळ माझ्यासारखं व्हायला पाहिजे, तुमच्यासारखं मुळीच नको. ते का? म्हणून माझा मुलगा आपल्या बायकोचा बैल झालेला मला नाही आवडणार. अर्थात मी तुझा बैल असंच ना. छे, मला तसं नव्हतं म्हणायचं. कळलं तुला काय म्हणायचं ते, असे म्हणून तो रुसून बसला. तशी ती त्याचा चेहरा आपल्याकडे वळवून म्हणाली, अहो रुसूबाई, रुसण्याचा मक्ता फक्त आम्हा बायकांसाठी असतो, तुम्हा पुरुषांना शोभून दिसत नाही ते. जरा मर्द बना, कळल. पण समजा मुलगी झाली तर फारसं काही बदलणार नाही. ती माझ्यासारखी निर्भय असेल आणि आपल्या नवऱ्याला आपल्या मुठीत ठेवणारी असेल. म्हणजे छापा पण तुझा आणि काटा पण तुझाच. हा, दोन्ही माझंच. मग निवाडा कसा होणार? निवाडा मी करेन. शांताराम समजला की आपल्या बायकोपुढे आपले काहीही चालणार नाही, कारण आपण तिच्या पूर्ण आहारी गेलोय. आणि जो माणूस आपल्या बायकोच्या आहारी गेला त्याला मान अपमान सर्व काही विसरणे भाग पडते. त्याला सर्व काही कळत असूनही न कळण्याचा तो बहाणा करत असतो. म्हणूनच स्त्रिया असल्या नवऱ्यावर आपली हुकूमत गाजवतात. ते काय उगाचच. पण मी देवाजवळ प्रार्थना करतो की तुला माझ्यासारखा मुलगा होऊ दे, कारण तुझी खोड मोडायला तुझ्याच सारखी कजा कसून यायला हवी या घरात. तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. तिला वाटलं काय हा रुसला आहे, म्हणून ती त्याचा रुसवा घालवण्यासाठी म्हणाली, अजून राग नाही गेला वाटतं एका माणसाचा. तसा तो अजून रुसण्याचे नाटक करतो. ती हसून म्हणाली, असं काय करायचं ते गडे, चुकलं म्हणते ना मी. तसा तो मुद्दामच म्हणाला, हो चुकलीसच तू. मग आता माफी असावी सरकार, असे म्हणून तिने आपले दोन्ही हात जोडले. तसा तो स्मित करत म्हणाला, आता कशी आलीस ना वटणीवर? काय करणार बाई, जात ना आमची. नवऱ्यापुढे झुकावंच लागतं, कसं बरोबर ना. तसा तो एकदम खुश होत बोलला, हो. तशी ती लगेच उग्र चेहरा करत बोलली, काय? हां. तिचा चिडलेला चेहरा पाहून तो गर्वगळीत होत म्हणाला, काही नाही, उगाचच आपलं. त्याचा भांबावलेला चेहरा पाहून ती खुदकन हसली आणि बोलली, किती घाबरता हो तुम्ही. त्या दिवशी रामानंद स्वामी मुंबईला जाणाऱ्या गाडीत बसले. मुंबईत आल्यानंतर त्यांना त्यांच्या गिऱ्हाईकांकडून समजले की सदानंद जेव्हा मार्केटला खरेदी करायला जाई तेव्हा त्याची बायको दुकानात बसत असे, परंतु दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकाशी नीट बोलत नसे. एकतर तिला स्वतःला हिशोब बरोबर करता येत नसे. पण त्यांचा राग ते गिऱ्हाईकावर काढत असे. स्वामी म्हणे की तुम्हाला हिशोब बरोबर करता येत नसेल तर आमच्या दुकानात येत जाऊ नका. आपल्याला बिचारी गिऱ्हाईक ते दुकानात असताना येत करून नक्की दुसऱ्या दुकानात जात असत. अशाच दुकानात सदानंद दिसला तरच ती गिऱ्हाईकी पुढे ऐकण्यासाठी माघारी जात ऐकण्यासाठी. रामानंद स्वामी ज्या दिवशी मुंबईला आले त्याच दिवशी एका गिऱ्हाईकानेच भेटूया नवीन कथा नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. त्यावर रामानंद स्वामींनी स्वतःशी त्या गिऱ्हाईकांची माफी मागितली. त्यावर ते गिऱ्हाईक म्हणाले, त्याची काही गरज नाही. तुम्ही असाल तेव्हा आम्ही तुमच्या दुकानात नक्की येऊ, पण ती असेल तेव्हा मात्र आम्ही तुमच्या दुकानात येणार नाही. त्यावर रामानंद म्हणाले, आता यापुढे मीच राहणार आहे दुकानात. बरं ते जाऊ दे, तुम्ही तुमच्या मुलाच्या बारशाला गेला होता ना? हो. मग कसा झाला बारसा? एकदम झकास. बाळंतीण सुखरूप आहेत ना? हो, एकदम मजेत. तेच हवंय, दुसरं काय हवं असतं माणसाला. त्यानंतर ते गिऱ्हाईक निघून गेले. रामानंद स्वामी तिला काही न बोलता दुकानात जाऊन उभे राहताच सदानंदची पत्नी तेथून निमूटपणे बाहेर पडली. त्यानंतर सदानंद मार्केटिंग करून आल्यानंतर रामानंद स्वामींनी गिऱ्हाईकांची तक्रार त्याला सांगितली. तेव्हा तो म्हणाला, खरं तर माझंच चुकलं दादा. तिला दुकानात बसायला न सांगता बंद करून गेलो असतो, ते एक परवडलं असतं. अरे बसविलेस म्हणून काय झाले? गिऱ्हाईकांशी उद्धट बोलून चालते काय? अशानं तर गिऱ्हाईक येईल का आपल्या दुकानात? मी समजावतो तिला. तेवढ्यात दरवाजा आड लपून दोघांचे संभाषण ऐकत असलेली पार्वती टाळ्या पिटत समोर येत बोलली, वा दादासाहेब वा, माझ्या विरुद्ध माझ्या नवऱ्याचे कान भरता. कसं शोभतं हो तुम्हालाही. पारू, तोंड आवर तुझे. कुणाला बोलतेस आणि काय बोलतेस याचे जरा भान ठेव. सदानंद रागाने बोलला. निश्चित भान आहे मला, परंतु तुमच्या दादासाहेबांना मात्र भान असल्याचे दिसत नाही. काय म्हणायचे तुला? मला हेच म्हणायचे की दुसऱ्याशी चोरून कागाळी करताना मी म्हणते त्यांना लाज कशी वाटली नाही.
बेशर्म, दादांची लाच काढतेस, असे म्हणून तो तिला मारायला हात उगारतो. तेवढ्यात ती त्याचा हात वरचेवर पकडत बोलली, मलाच तमाशा होईल. तेव्हा रामानंद स्वामी आपल्या भावाला समजावत म्हणाला, सदानंद, जरा शांत राहा. आता सांगाल तर शांत राहायला? आधी आग लावून झाली आणि आता आग विझवण्याचे नाटक कशाला? अगं पण तू ऐकून तर घेशील? काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे मला तुमचं. बरं जाऊ दे आता. वाद जास्त वाढू नये या उद्देशाने माघार घेत तो बोलला. जाऊ दे नाही, हे नेहमीचंच झाले तुमचं सदानकदा. तुमचे दादासाहेब माझ्या विरुद्ध तुमचे कान भरत असतात. किती सहन करायचं माणसाने? वाद जास्तच वाढत चाललेला पाहून रामानंद स्वामी काही न बोलता तिथून निघून जातात. त्यानंतर तिची कशी तरी समजूत काढून सदानंद दुकानात येतो आणि आपल्या भावाची माफी मागतो. दादा, मला क्षमा कर. माझ्या बायकोकडून तुझा अपमान होतोय सारखा. जाऊ दे रे, एवढं काय मनाला लावून घेतोयस? जिथं परिवार आहे तिथं थोड्याफार तक्रारी असणारच. पण असे किती दिवस चालायचं हे? त्याला काही इलाज आहे का? नाही, कारण स्वभावाला कोणतंही औषध नसतं. म्हणून काय झालं? लहान तोंडी मोठा घास घ्यायचा म्हणजे? जाऊ दे रे, मी नाही ना एवढं मनाला लावून घेत माझ्या. पण माझ्या मनाला खूप यातना होतात. त्यांचं काय? हे बघ, तू नको त्रास करून घेऊस स्वतःला. म्हणून मी यावर एक उपाय शोधलाय. वा, छान. सांग बरं, काय उपाय शोधलास तो? मी ठरविले आहे की तिला घेऊन दुसरीकडे कुठेतरी राहायला जावं. हेच उत्तम. अरे, हा उपाय नव्हे, माहिती आहे मला, पण काय करू? रोजच्या कटकटीने जीव वैतागला आहे माझा. अरे, अशी डोक्यात राग घालून घेऊ नकोस. आणि स्त्रियांना हेच हवं असतं. एकत्र कुटुंबात राहायला नाही आवडत त्यांना. तर स्वामी भक्तांनो, आज नाही रे नाही कोणाची कुणी भाग 3 आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नाही रे नाही कुणाचे कुणी भाग 4मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदत्त.